धैर्यला ना मरणापासून कोणच वाचू शकत नाही. आई आई ते थोडंसं जेवून घेतलं असतं. तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. आणि विलास भास्करचं काय? त्यांना डबा पाठवलास ना हॉस्पिटलमध्ये? काय अगं, त्यांनाही पाठवायचा ना डबा? एवढंही कळत नाही का ग तुला? नाही, ते म्हणले डब्यातनं नीट जेवता येत नाही म्हणून घरीच येऊन जेवतो. त्या दोघांचं डोकं ठिकाणावर आहे का? तिथे धैर्याची काय हालत आहे आणि यांना जेवणाचं पडलंय. एक काम धड होत नाही यांच्यानी. नाही नाही, काय भरोसा नाही यांचा. येतील सुद्धा ते घरी जेवायला. जाऊ दे, त्यापेक्षा मीच तिकडे जाते. आई थोडं जेवून तर घ्या. तिथे माझा मुलगा इमर्जन्सी वॉर्ड मध्ये आणि तुला जेवणाचे पडले. आता इथेच थांबणार आहेस का? जा पटकन डबे तयार कर, घेऊन जाते जाताना. हॅलो ड्रायव्हर, गाडी काढ पटकन, हॉस्पिटलला जायचंय. हे भास्कर, काय काय करायचं आता आपण? त्या धैर्याला संपवायचं कसं? ओ नर्स, काय चालवलंय तुम्ही? ही रूम माझ्या भावाची आहे. तुम्ही कोणत्या पेशंटला आणून टाकलंय इथं? हे बघा सर, आता जे पेशंट आलेत त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यामुळे सकाळीपर्यंत त्यांनाही या इमर्जन्सी वॉर्डमध्येच ठेवावं लागणार आहे. एकदा डॉक्टरांनी चेक केलं की आम्ही त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करू. माझा प्रॉब्लेम नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आत्ताच्या आत्ता बाहेर काढायचा मीच कर. प्लीज प्लीज सर, हॉस्पिटलचा प्रोटोकॉल आहे तसा पाळावाच लागणार. सो प्लीज सर, सर प्लीज तुम्ही बाहेर थांबा. डॉक्टर आम्हाला ओरडतील. प्लीज सर. धैर्य, आता मी इथं तुमच्या संग आहे. तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही. मी इथं राहून तुमची काळजी घेईन. काय करायचं आता आपण? काय करणार? वाट बघूया आता. एकदा का हा पेशंट झोपला तर मग आपल्याला जे काय करायचं ते करू.
ही दोघं नेमकं कसलं प्लॅनिंग करायलात? कशाबद्दल बोलायलात ही? ह्यांनी जर आज जाऊन सावीला बघितलं ना तर पुन्हा काही ना काहीतरी तमाशा करून सावीचा इन्सल्ट करते. तेव्हा प्लीज प्लीज सावीला वाचव बाबा. प्लीज ह्या लोकांच्या नजरेला तेवढी पडू नकोस, नाहीतर ही लोक तुला धैर्याला कधीच भेटू द्यायची नाही. हो सिस्टर, काय काय कंडिशन आहे त्या नव्या पेशंटची? किती वेळ लागणार आहे? मी काय म्हणतो माहिती का, त्याला आत्ताच का शिफ्ट करत नाही तुम्ही? सकाळपर्यंत वाटच कशाला बघायची? हे बघा सर, आत्ताच तर त्यांना ऍडमिट केलं ना, रिपोर्ट तयार करायला अजून वेळ लागेल. अहो अरे तेव्हा प्लीज प्लीज काही पण झालं ना तरी ही दोघं आतमध्ये जायला नको. प्लीज तेव्हा प्लीज 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 प्लीज. शिट, यांचीच कमी होती आता जर का यांनी सावीला पाहिलं ना तर मग झालंच कल्याण. आई तू येतं कसं काय अचानक? सावे अगं फोन उचल, फोन उचल. सावे फोन उचल नाही तर लई मोठा घोळ होईल अगं. प्लीज फोन उचल. धैर्य, मला माहिती तुम्ही माझ्या संघाचे वागला, माझ्या घरातल्या संघाचे वागला,
तुम्ही तसे नाही आहात. काय झालंय तुम्हाला? असं राक्षसासारखं का वागताय तुम्ही? माझे धैर्य असे नाहीये. माझे धैर्य लई प्रेमळ आहे. माझ्यावर लई प्रेम करणारे, माझ्या घरातल्यांसाठी स्वतःचा जीव द्यायची तयारी ठेवणार आहेत. आणि ह्या माझ्या धैर्यांना मी माझ्यापासून कधीच लांब नाही जाऊ देत. कधीच नाही. मी तुमची खूप काळजी घेणार आहे धैर्य. तुम्हाला लवकरात लवकर बरं करणार आहे. आणि काहीही झालं तरी माझ्या प्रेमात पडलेले माझे खरे धैर्य मी परत मिळवणार. माझं लई प्रेम आहे तुमच्यावर धैर्य. लई प्रेम आहे. आणि माझं प्रेम मी असं हरू नाही देणार. असं हरू नाही देणार. तुम्ही बाहेर काय करताय? तुम्हा दोघांना आतमध्ये थांबायला सांगितलं होतं ना? धैर्यावर लक्ष ठेवा म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला? हे असं लक्ष ठेवताय तुम्ही? अगं आई, जस्टच बाहेर आलोय. एवढा वेळ आताच होतो. अरे आता तरी यायची गरज काय होती? थांबायचं होतं ना आतमध्ये. आई, अगं आतमध्ये एक नवीन दुसरा सिरियस पेशंट आलाय. सिरियस आहे म्हणतात ते. त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे म्हणून आम्हाला बाहेर काढले ते. आई आई ऐक की, बघ अगं पेशंट आहे का नाही सिरियस आहे. त्यांनी सांगितलं ट्रीटमेंट जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आतमध्ये जाऊन कोणी डिस्टर्ब करू नका म्हणून. हॉस्पिटलचा प्रोटोकॉल आहे तसा. आता हॉस्पिटलचे नियम तू मला सांगणार आहेस का? माझा मुलगा आहे आतमध्ये आणि मी त्याला भेटणार. हॉस्पिटलचे जे काय प्रोटोकॉल असतील ना ते गेले खड्ड्यात. ए, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली?
काय रे, तुम्हा दोघांना धैर्यावर लक्ष ठेवा म्हणून सांगितलं होतं ना? हे असं लक्ष ठेवलंय? तुम्ही दोघे असताना ही मुलगी इथे आतमध्ये आलीच कशी? काही कामाचं नाहीये तुम्ही. डॉक्टर, डॉक्टर, नर्स कुठे मेले? मॅडम, अहो काय करताय तुम्ही? धैर्य आजारी आहे, तुमच्या आवाजाने त्यांना त्रास होईल. वाह, माझ्या मुलाला माझ्याच आवाजाचा त्रास होईल? आता तू शिकवणार मला? मॅडम, मी तुम्हाला शिकवत नाहीये, मी सांगतेय फक्त. अहो त्यांची अवस्था तरी बघा. अशा तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात त्यांच्या आवाज बंद. तुला शिकवणारी निघ इकडनं. निघ म्हटलं ना, चल. धैर्य, मी इथंच आहे. तुम्हाला काय पाहिजे का? एवढं सगळं करून मी सावीला धैर्यापासून लांब केलं आणि धैर्याने मात्र डोळे उघडताच सावीचं नाव घ्यावं. मी इथेच आहे धैर्य. चल निघ. मॅडम, अहो चल निघ. निघ म्हटलं ना. खूप झालं तुझं. खूप सहन केलंय आणि आता यापुढे 1 मिनिट सुद्धा तुम्हाला इथे नकोयस. इथे थांबलीस ना तर माझ्या हातनं काय घडेल याची कल्पनाही नाही करू शकत तू. अहो अहो तुम्ही ऍडमिट होता ना, तुम्हाला ऍडमिट करायला का माझ्या मुलाचीच रूम मिळाली होती तुम्हाला? ही पोरगी मला माझ्या मुलाच्या रूम मध्ये नकोय, कळलं? मॅडम, अहो ते ऍडमिट आहेत. त्यांना असं इमर्जन्सी वॉर्ड मधून बाहेर नाही काढतायत. प्लीज तुम्ही समजून घ्या. मी काही समजून घेणार नाहीये. मी सांगितलंय तेच करायचं. सॉरी मॅडम, आम्ही ते नाही करू शकत. ठीक आहे, तुम्ही नाही ना करू शकत, मग मी माझ्या मुलाला इथनं घेऊन जातो. हे बघा मॅडम, अजूनही धैर्य सर क्रिटिकल परिस्थितीतच आहेत. त्यांना आमच्याकडून डिस्चार्ज नाही मिळू शकत आणि तरीही तुम्हाला त्यांना न्यायचं असेल तर तशी रिस्क तुम्हाला तुमच्या जबाबदारीवर घ्यावी लागेल. तसं सही करून लेटर देताय का? तुम्ही मला किती पण अडवायचा प्रयत्न करा, पण जशी नदी समुद्राला मिळते तशी मी धैर्यापाशी येणार.
धैर्यांच्या डोळ्यात फक्त माझीच ओढ आहे. त्यांच्या मनात माझ्याविषयी आठवण आहे. त्यांच्या ओठांवर फक्त माझं नाव आहे. तुझी ही फालतूची बडबड ऐकायला ना माझी जरा इच्छा नाही. ऐकावं लागल तुम्हाला मॅडम. धैर्यांना फक्त एकदा भेटून द्या म्हणून सकाळपासून मी तुमच्या हातापाया पडत होते. तुम्ही सांगाल ते करायला तयार होते मी. खरं तुम्ही माझं एक पण ऐकलं नाही. माझा नाईलाज झाला आणि म्हणून मला असं पेशंट बनून धैर्यांना भेटावं लागते. मॅडम प्लीज तुम्ही आज चला. तुमची तब्येत अजून ठीक नाही. तुम्हाला आरामाची गरज आहे. चला. एक मिनिट. दामिनी मॅडम, अहो मी काही तुमची दुश्मन नाहीये. एक आई म्हणून तुमच्या मनाची काय अवस्था होत असेल ना याची मला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही सकाळपासून इथं थांबलाय, काही खाल्लं पण नाही. माझं ऐकाल तर तुम्ही घरी जा आणि आराम करा. धैर्यांची काळजी करू नका तुम्ही. मी आहे ना त्यांच्यासोबत. मी घेईन त्यांची काळजी. तुझ्या भरोशावर धैर्याला सोडायला मी काही मूर्ख नाहीये. मला माहितीये तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. खरं ही वेळ विश्वास ठेवण्याची आहे. तुम्हाला त्यांची जितकी काळजी आहे ना तितकीच मला पण आहे. जितकं प्रेम तुमचं धैर्यांवर आहे ना तितकंच माझं पण आहे. खरं जास्त आहे असं नाही म्हणू शकत मी. कारण आईची जागा जगात कुणीच घेऊ शकत नाही, माहितीये. तुम्ही म्हणता ना की तो तुमचा मुलगा आहे, तसं मी म्हणते तो माझा नवरा आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही घरी जा आणि आराम करा. सावे, किती वेळ अजून अशी बसून राहणार आहेस तू? चल आराम कर. अगं, या वॉर्डमध्ये तू पण पेशंट आहेस, लक्षात आहे ना तुझ्या?
डोक्याला जखम आहे सावे तुझ्या. चल उठ, आराम कर. धैर्यांजवळ मी थांबते. रिने अगं मी सावे, बाळा ऐकत जा की कधीतरी. हे बघ, जशी तुला तुझ्या नवऱ्याची काळजी आहे ना, तशीच मला पण माझ्या बेस्ट फ्रेंडची काळजी आहे. ऐक माझं. चल उठ, आराम कर. चल चल चल. पाणी. धैर्य धैर्य काय होतंय तुम्हाला? काय पाहिजे का? पाणी. पाणी. रिने इकडे. सावे, परत बसलीस तू? चल उठ, आराम कर म्हणलं ना. नाही रिने, हे बघ, मी उगाच आराम करायला जायची आणि माझं चुकून डोळा लागला ना तर धैर्यांना काय पाहिजे असेल तर. मी तुला तेच सांगायला लागले सावे, मी हाय इथं त्यांच्याकडे लक्ष द्यायला. तू आराम कर. चल ऐक माझं. नाही खरंच नको अगं. हे बघ, मला आता आरामाचं नाही, धैर्यांच्या मनाचा आणि ते कसे बरे होतील ना त्याचा विचार करायचा आहे. तू खरंच जा, माझी काळजी करू नको. मला काही नाही होणार. मी इथंच बसून राहीन प्लीज. आई ऐक ना. आई 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 की आई आणि आई. आई दरवाजा उघड की. आई. आई आई अगं त्या पोरीला तिथून बाहेर काढायचंय ना, मग काढू की आपण. त्यासाठी वाटेल ते करायला लागलं ना, ते करू. ए आई. ए आई ऐक की. ए बघ आई, ती पोरगी का नाही स्वतःला लय शहाणी समजते बघ. तिचा ना सगळा शहाणपणा उतरून टाकू आपण. तू फक्त दार उघड आई. हा ए उघड नाही. आई आई ऐक तरी आमचं. आई बोल की आमच्याशी. तुम्ही दोघे जात आई इकडनं आणि मला एकटीला सोडा. अग चल. ही पोरगी मला माझ्या मुलाच्या रूम मध्ये नकोय, कळलं? सॉरी मॅडम, आम्ही ते नाही करू शकत. तुम्ही मला किती पण अडवायचा प्रयत्न करा, पण जशी नदी समुद्राला मिळते ना तशी मी धैर्यांपाशी येणार. धैर्यांच्या डोळ्यात फक्त माझीच ओढ आहे, त्यांच्या मनात माझ्याविषयी आठवण आहे, त्यांच्या ओठांवर फक्त माझं नाव आहे. तुझी ही फालतूची बडबड ऐकायला ना माझी जराही इच्छा नाही. ऐकावं लागल तुम्हाला मॅडम. ही काल आलेली पोरगी माझ्यावर हुकूम गाजवणार. तिला ना तिची जागा दाखवणारच आहे मी आता. लोकांच्या जीवावर उड्या मारते ना, त्या सगळ्या लोकांना हिच्या विरोधात नाही उभं केलं ना तर दामिनी मुजुमदार नाही नाव लावणार.
धैर्य थोडं सहन करा. हे बघा आपल्याला ना इथनं लवकर बाहेर पडायचंय. हा तुम्ही लवकर बरे व्हा. खरंच धैर्य सर किती लकी आहेत ना, त्यांना तुमच्यासारखी बायको मिळाली. पण सावी मॅडम, तुम्ही आता स्वतःची थोडी काळजी घ्या आणि प्लीज तुम्ही आराम करा. फिरतीचा नाद खुळा हिनकीचा जाळ खुळा गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा दुरावते आस पुन्हा पुकारते साथ पुन्हा वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग धैर्य काय झालं? काय पाहिजे का तुम्हाला? हा सर काय हवंय का? ह्या पोरीला बाहेर काढायत ना.